नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो किंवा आपले जे यूट्यूबची फॅमिली आहे त्यांच्या फायद्याचे किंवा त्यांच्या मदतीचे व्हिडिओ आपण नेहमीच घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना सुद्धा शेअर करा. त्याच्यामुळे त्यांची सुद्धा मदत होऊ शकते आणि तुमच्या हातून सुद्धा एक चांगलं सत्कार्य घडू शकतं. तर म्हणून मित्रांनो, कृपा करून हा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि सेन्सिटिव्ह होणार आहे. तुम्ही प्रत्येकाने एका जरी माणसाला शेअर केला तरी खूप आपल्या नातेवाईक मित्रांची मदत होणार आहे. तर चला पाहूया आपण या ठिकाणी की पुण्यातल्या कुठले हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार होतो, तेही महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला, आणि काय काय आजारावरती होतो हे आपण आज डिटेल पाहणार आहोत. तर चला पाहूया आपण. मित्रांनो, हे आहे कमांड हॉस्पिटल. भैरव नाल्याच्या तिथूनही रस्ता जातो आणि कोंढव्याची बॅक साईड आहे. फार फार तर पुणे स्वारगेट पासून हे एक 6 ते 7 किलोमीटर वरती आहे. तर पाहूया आपण इथे काय काय वैशिष्ट्य आहे आणि कशावरती उपचार केले जातात. सुसज्ज अशा जागेमध्ये हे कमांड हॉस्पिटल आहे. तर आपण पाहूया याची वैशिष्ट्ये काय काय आहेत. तर मित्रांनो, या हॉस्पिटलमध्ये फक्त आपल्या एका आधार कार्डवरती तुमचा थंडी ताप असेल, तुमची दातदुखी असेल, दात काढायचा असेल, दात बसवायचा असेल, कसले ऑपरेशन असतील, लिव्हरचं असेल, हृदयाचं असेल, कॅन्सरचं असेल, ऍक्सिडेंटची केस असेल, हे सर्व काही या हॉस्पिटलमध्ये मोफत केले जाते संपूर्ण महाराष्ट्रातील सिव्हिलियन म्हणजे सामान्य नागरिकांसाठी. कारण हे हॉस्पिटल आहे मिलिटरीचं हॉस्पिटल आहे. भारतातील सर्व जे आपले फौजमध्ये आहेत मिलिटरीवाले त्यांच्यासाठी तर फुकटच आहे. एक्स आर्मीवाले आहेत म्हणजे ज्यांची सर्व्हिस झालेली आहे त्यांच्या पूर्ण कुटुंबासाठी सुद्धा आहे. म्हणजे अशा बऱ्याच फॅसिलिटी या ठिकाणी आहेत जे सिव्हिलियनसाठी आहे. आता हे कोंढवा परिसरात येतं. कोंढवा परिसरातील संपूर्ण नागरिक याचा फायदा घेतात, कारण तिथं थंडी ताप आला तरी औषधही फुकट मिळतात आणि जो काही उपचार करतात तो सुद्धा फुकट मिळतो. सगळं नाक कान घसा असेल तुमचा, सगळ्या जॉईंटचे काही त्रास असतील, हे सगळं काही मिळतं इथे. कॅन्सरवर तर पूर्ण या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते फुकट. आता यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला सकाळी 7 वाजता तिथे जावं लागतं आणि 50 रुपयाचे कार्ड मिळतं. ते कार्ड काढल्यानंतर ओपीडी मध्ये म्हणजे प्रथम दर्शी तुमची जी तपासणी केली जाते तिथून तुमच्या कार्डवरती लिहिलं जातं आणि तिथून स्पेशल म्हणजे एमडी मेडिसिन्स, एमडी सर्जन अशा पद्धतीचे डॉक्टर्स त्या ठिकाणी आहेत. तर हे डॉक्टर या ठिकाणी तुमचा खूप म्हणजे खूप डीप अभ्यास करून चांगल्या पद्धतीच्या ट्रीटमेंट, म्हणजे आज तिथे लाखो पेशंट कॅन्सरचे बरे झाले असतील त्या ठिकाणी आणि पूर्ण मोफत आहे. फक्त 50 रुपयामध्ये ट्रीटमेंट आहे. तुम्हाला तिथं ऍडमिट केलं जातं. ऍडमिट केल्यानंतर तुम्हाला तिथं राहायचं सुद्धा फुकट आहे. त्याच्यानंतर जेवणासाठी अंडी आहे, दूध आहे, चिकन आहे, रोटे आहेत, त्याच्यानंतर भात आहे, त्याच्यानंतर डाळ आहे, भरपूर काही असे पदार्थ तुम्हाला या ठिकाणी सर्व खायला मिळते आणि एकदम हायजेनिक हॉस्पिटल आहे. तर या ठिकाणी फक्त तुमची ट्रीटमेंट एकदा तुमच्या जे मेन डॉक्टर आहेत त्यांनी सांगितले की लगेच तुम्हाला ऍडमिट करून तिथे तुमचं ऑपरेशन केलं जातं. मग कॅन्सरचं असेल, लिव्हरचं असेल, पॅन्क्रियाचं असेल, बऱ्याच गोष्टीचे ऑपरेशन तुमचे फुकट केले जातात. पण इथं मात्र आता काय झालेलं आहे की जे सिव्हिलियन आहेत म्हणजे जे सर्वसामान्य आपल्यासारखे माणसं आहेत त्यांना या ठिकाणी रेडिएशन दिलं जात नाही. रेडिएशन जे दिलं जातं ते आता तुम्हाला मी पुढच्या याच्यामध्ये दाखवतोच ते कुठं दिलं जातं. कारण रेडिएशनची तिथे सोय नाहीये. रेडिएशनची सोय फक्त त्यांच्या मिलिटरीमध्ये लोकांसाठीच आहे, कारण ती खूप लेंदी प्रोसिजर आहे. जवळजवळ 1 ते 1.5 महिना ती प्रोसिजर चालते. तर ते आपण पाहूया पुढच्या हॉस्पिटलमध्ये कुठे तुम्हाला फ्री मिळतं. तर मित्रांनो, आपण दुसरं जे हॉस्पिटल पाहणार आहे ते फक्त पुण्यामध्ये स्पेशल फक्त कॅन्सरसाठी आहे. ज्यांना हाडांचा कॅन्सर असेल, जिभेचा असेल, टाळ्याचा असेल, गालाचा असेल, कुठल्याही पद्धतीचा कॅन्सर असेल तिथे फुकट ट्रीटमेंट केली जाते. तिथे महात्मा फुले या योजनेअंतर्गत फक्त 50 रुपये आणि आधार कार्ड तुमचं महाराष्ट्रातलं असलं पाहिजे. त्याच्यावरती तुमची आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे महाराष्ट्रातलं असलं पाहिजे. तुम्हाला पूर्ण ट्रीटमेंट तिथे फुकट मिळते. कसले औषध तुम्हाला विकत सुद्धा घ्यायची गरज पडत नाही. फक्त तिथे काय केलं जातं की तुम्हाला ऍडमिट करून जो फॉलोअप असतो रेडिएशनचा, आता जे मी म्हटलं, चला आपण तुम्हाला दाखवतो 2 मिनिटात हॉस्पिटल. हे पहा, हे आहे इंद्रायणी हॉस्पिटल. सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल आहे. हे त्यांचे स्पेशल कॅन्सरचे डॉक्टर आहेत. पूर्ण टीम आहे कॅन्सरची. तर मित्रांनो, इथे
ऍडमिट केल्यानंतर लवकरात लवकर उपचार करून तुम्हाला सोडलं जातं. सोडल्यानंतर जे रेडिएशन्स असतात, म्हणजे रेडियन्स म्हणजे असा एक, समजा जिभेचा कॅन्सर असेल किंवा गालाचा असेल किंवा टाळ्याचा असेल, तर त्या माणसाला काय केलं जातं, असं एक रबरी तयार केलं जातं आवरण, त्याचं माप घेऊन, आणि त्याला 15 मिनिटं रेडिएशन दिलं जातं रोज. असं 30 दिवस दिलं जातं. शनिवार, रविवार किंवा मध्ये काही गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या आल्या तर तिथं ते बंद असतं. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तिथं ओपीडी चालू असते. त्या पद्धतीने तिथं जबरदस्त ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे कुणालाही तंबाखूपासून किंवा सिगरेटपासून जो कॅन्सर झाला असेल तो पूर्ण या ठिकाणी झिरो, म्हणजे फक्त 50 रुपयात बरा केला जातो. फक्त तिथं तुम्हाला राहायची व्यवस्था करावी लागते आणि ती खूप, एक 100 रुपये रोजाने तुम्हाला तिथे खोली वगैरे मिळते. आता दुसरं जे हॉस्पिटल आहे ते आहे प्रयागधाम. उरुळी कांचन पासून 5 किलोमीटर किंवा हडपसर पासून 23 किलोमीटर, आणि पुण्यापासून फार फार तर 33 ते, म्हणजे पुणे स्वारगेट पासून 33, आणि साधारणतः स्टेशन पासून पण 30 ते 33 किलोमीटर आहे. तर पाहूया आपण हे प्रयागधाम तिथे काय स्पेशालिस्टी आहे. हे पहा, हे आहे प्रयागधाम हॉस्पिटल. हे सुद्धा सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल आहे. हे पहा, या ठिकाणी अशी लोक सकाळी सकाळी येतात केस पेपर काढायला. प्रयागधाम या ठिकाणी सुद्धा सर्व मोफत सोयी आहेत. म्हणजे तुमचं डोळ्याचं ऑपरेशन असेल, कानाचं असेल, या ठिकाणी फक्त ICU ची सोय नाहीये, किंवा कुठल्या हाडाचं असेल, हर्नियाचं असेल, बऱ्याच या ठिकाणी ऑपरेशन सुद्धा केली जातात. त्याच्यामुळं हे सुद्धा, म्हणजे इथे सुद्धा फुकटच केलं जातं आणि औषधं सुद्धा फुकट दिली जातात. तर आणखी आपण आता पाहूया की पुण्यामध्ये आणखी काय काय हॉस्पिटल्स आहेत. आता दुसरी गोष्ट, ससूनमध्ये एक सुसज्ज बालप्रसूती, म्हणजे प्रसूतीगृह असेल, बालरोग असेल, त्याच्यानंतर तुमचे कुठलेही ऑपरेशन असेल, लिव्हर असेल, कॅन्सर असेल, हृदयाचं असेल, हे सुद्धा पूर्ण ससूनमध्ये फुकट केले जातात. ते स्टेशनला आहे, स्टेशन पासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर. ते सुद्धा हॉस्पिटल आपल्या सर्वांच्या सेवेसाठी फुकटच आहे. दुसरं जे आहे ते नायडू हॉस्पिटल आहे. नायडू हॉस्पिटल जे आहे ते इन्फेक्शनसाठी आहे, म्हणजे ज्यांना TB झालेला आहे, ज्यांना HIV झालेला आहे, ज्यांना कोविड झालेला आहे, इथे सुद्धा सर्व पूर्ण ट्रीटमेंट या ठिकाणी फुकट केली जाते. त्याच्यानंतर कमला नेहरू आहे. कमला नेहरू जे हॉस्पिटल आहे ते PMCचं आहे, म्हणजे पुणे महानगरपालिकेचं आहे. तिथे सुद्धा तुम्हाला, म्हणजे ज्या महिला आहेत, ज्या प्रसूतीगृह आहे, त्याच्यानंतर बालरोग आहेत, म्हणजे ह्या सर्व आजारांवरती, डोळ्यांवरती केले जाते. सगळ्या शस्त्रक्रिया या ठिकाणी मोफत केल्या जातात, एकदम तुटपुंज पैशामध्ये, म्हणजे आहे की नाही त्याबरोबर. आता तिसरी गोष्ट, या ठिकाणी हडपसरमध्ये एक साने गुरुजी म्हणून हॉस्पिटल आहे. ते एक ट्रस्टचं हॉस्पिटल आहे. तिथे सुद्धा कमी पैशात केलं जातं. या ठिकाणी जे तुमचे ऑपरेशन्स असतील, किंवा कुठले डोळ्याचं असेल, कुठल्या दाताचं असेल, बरेच या ठिकाणी केले जातात. त्याच्यानंतर एक वडगाव येथे नवले म्हणून हॉस्पिटल आहे, ते पण चॅरिटेबलच आहे. त्याच्यानंतर तुम्ही धनकवडीच्या थोडंसं पुढे गेला, तिथे भारती हॉस्पिटल आहे. तर भारती हॉस्पिटलला सुद्धा या ठिकाणी काय केलं जातं की, समजा बाहेर जर एक केस पेपर काढावा लागतो साधारणतः 50 रुपयाचा, बाहेर जर एक्सरे 40-50 रुपयाला असेल, तर त्या ठिकाणी तोच जो एक्सरे आहे तो फक्त 200 रुपयामध्ये त्या ठिकाणी काढला जातो. तर अशी बरीच हॉस्पिटल्स आहे. अशी आपण या ठिकाणी तुम्हाला बरीच माहिती आपल्या चॅनलमधून देणार आहे. म्हणजे पुण्यामध्ये असंख्य असे दवाखाने आहेत, होमिओपॅथीचे सुद्धा आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच महानगरपालिका सुद्धा औषधे फुकट देतात, किंवा हे संपूर्ण जे दवाखाने आहेत, हे आता जे मी सांगितले ते, इथे म्हणजे कमांड हॉस्पिटलला सुद्धा फुकट औषधे दिली जातात. तुमच्या कुठल्याही दुखण्यावर, थंडी ताप असेल, खोकला असेल, दातदुखी असेल, याच्यावरती पूर्ण फुकट औषधे दिली जातात. त्याच्यानंतर ससूनलाही तेच आहे. त्याच्यानंतर नायडूला पण त्याच पद्धतीने आहे, कमला नेहरूलाही त्याच पद्धतीने आहे. म्हणजे आता जे मी हॉस्पिटल सांगितले तिथे तुम्हाला पूर्ण औषधं ही फुकट दिली जातात. संपूर्ण महाराष्ट्रातल्या व्यक्तींवरती या ठिकाणी उपचार केला जातो. फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड असणे जरुरी आहे. ज्याही कुठल्या लोकांना या काही माहिती नसेल, काही नसेल, तर तुम्ही ऑनलाईन जाऊन सुद्धा सर्च करू शकता की कुठल्या ठिकाणी कुठल्या काय काय सोयी आहेत. त्याचे नंबर पण आहे, पण आपण त्याचे नंबर तिथे टाकत नाही, कारण बरेच वेळा काय होतं, आता आपण मागच्या वेळेस सुद्धा टाकलं होतं, रैन बसेरा आपला एक व्हिडिओ टाकला होता, त्याच ठिकाणी सुद्धा त्याला बरेच व्ह्यू आले होते. तर मी त्या साहेबांना सांगितलं होतं नंबर टाकू का, कारण नंबर टाकला तर त्याला जवळजवळ 4-4.5 लाख व्ह्यू आले होते, आणि तो त्यांचा पर्सनल नंबर होता.
त्याच्यामुळे आपण या ठिकाणी नंबर वगैरे काय टाकत नाही, कारण बरेच लोक कमेंटमध्ये सांगतात की सर नंबर टाका नंबर टाका, पण आपण या ठिकाणी नंबर टाकायच्या भानगडीत पडत नाही. तुम्हाला आणखीन आपण आपल्या चॅनल थ्रू कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये, जसं आता मी हे पुण्याचं सांगितलं, म्हणजे सातारा असेल, कोल्हापूर असेल, त्याच्यानंतर मुंबई असेल, मुंबईला सुद्धा भरपूर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला टाटाचं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे, तिथे सुद्धा मिळते. पण आता पहिलं फक्त टाटाचंच होतं, त्यावेळी लोकांना रस्त्यावर झोपायला लागायचं. पण आता काय परिस्थिती झालेली आहे की आळंदीचं जे हॉस्पिटल आहे, कमांड हॉस्पिटल आहे, या ठिकाणी एक पेशंट बरोबर एक माणूस अलाउड पण आहे. तर तिथे झोपण्याची सुद्धा सुसज्ज सोय आहे, जेवण खाणे वगैरे अल्प दरामध्ये अवेलेबल आहे. आळंदीचाही तोच प्रकार आहे. आळंदीला सुद्धा खूप, म्हणजे या ठिकाणी खूप लोक येत असतात. दररोज 100-200 लोक या ठिकाणी किमान कॅन्सरचे पेशंट येतात. तर तो कॅन्सर त्यांना तंबाखू पासून झालेला असतो, मिसरी पासून झालेला असतो, सिगरेट पासून झालेला असतो. त्याच्यामुळे तिन्ही गोष्टी तुम्ही जर टाळल्यात तर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याची गरज नाही. आपला मित्र नातेवाईक कोण असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण बरीच लोक एकाएकी काय होतं की जिभेला जखम झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येत नाही, आणि जेव्हा ती जखम वाढत जाते तेव्हा मात्र त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना खाजगीमध्ये सुद्धा ती जी टेस्ट केली जाते तर त्याच्यामध्ये त्याला 15,000 ते 17,000 रुपये खर्च येतो. त्याला बायोप्सी असं म्हणतात. तिथला एक तुकडा काढला जातो आणि तपासला जातो. पुण्यामध्येच त्याची फॅसिलिटी आहे, मुंबईमध्ये आहे, बँगलोरला आहे. तर बऱ्याच, म्हणजे जे आपले काही शेतकरी कुटुंबातील लोक असतील किंवा काही शिकलेले नसतील, ह्या लोकांच्या लक्षात येत नाही. ते काय करतात, साध्या फिजिशियन आणि सर्जनकडे जातात आणि तिथं ट्रीटमेंट घेत बसतात. त्याने काही होत नाही, त्याने उलट कॅन्सर हातामध्ये जातो आणि त्या माणसाला त्याचा खूप त्रास होतो. त्याच्यामुळं जर एखाद्या डॉक्टरने तुम्हाला असं सांगितलं किंवा जिभेला झालेली जखम असेल कुठल्याही या भागाला म्हणा, तर ती पटकन तुम्ही बायोप्सीची व्यवस्था सुद्धा आळंदीला फुकटच आहे. तिथं तुम्ही रिक्वेस्ट करू शकता, किंवा कमांडला सुद्धा फुकट आहे. कमांडला तर 100% फुकट आहे. कमांडला मला माहिती आहे, मी बऱ्याच पेशंटला तिथं रेफर केलेलं आहे किंवा गेलेलो आहे त्यांच्याबरोबर. तर तिथे फुकटच आहे. जी बाहेर 15,000 तिथे फुकट आहे ती. आणि बाहेरची जर तुम्ही टेस्ट घेऊन गेलात ते लोक मान्य करत नाही, कारण त्यांची डिसिप्लिन वेगळी असते, त्यांचा दुसऱ्या रिपोर्टवर भरोसा नसतो. त्यामुळे ते स्वतःचीच आपली इथली बायोप्सी करतात आणि त्यांचं जर कॅन्सर असेल तर त्वरित 2 ते 3 दिवसात लगेच ऍडमिट करून लगेच ऑपरेशन करून टाकतात. म्हणजे असलं तिथं काही डिले नसते. किंवा एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहेत, व्हॉलंटरी ज्यांनी कॅन्सरचे स्वतः क्लिनिक काढलेत किंवा हॉस्पिटल काढलेत, त्या ठिकाणी भरमसाठ लुटालूट चालते. मित्रांनो, सांगतात 5 लाख रुपये होतील, पण त्याचे अक्षरशः 25 ते 40-50 लाख रुपये जातात. त्याच्यामुळं मी आधी सांगितलं होतं की शेअर का करा व्हिडिओ, कारण तंबाखूचं व्यसन आहे, सर्वसामान्य शेतकरी, ड्रायव्हर, बऱ्याच लोकांना असतं. तर ह्या लोकांना जर झाल्यानंतर ते काय होतं की त्यांची ती, म्हणजे पूर्ण मनस्थिती ढासळून हादरून जातात ते. तर त्या लोकांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जर पोहोचला तर कमांडमध्ये पूर्ण खाण्यापिण्याची सोयीसहित फुकट सुविधा आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा.